नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, मी असं ट्रॅव्हल बॅग शिवलेला आहे। हाच व्हिडिओ तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे। तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर हा बॅग बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही कापडाचा यूज करू शकता। तर मी ते पडद्याचा कापड होता त्याच कापडापासून मी असं ट्रॅव्हल बॅग शिवणार आहे। अगदी 3 ते 4 दिवसाच्या प्रवासाचे कपडे मावेल एवढे असा हा बॅग बनून रेडी होणार आहे। याची पूर्ण उंची आहे 25 इंच लांबी आणि रुंदी आहे 20 इंच, म्हणजे 25 बाय 20 इंचाचं असं मी हे कापड घेतलेलं आहे। तर अशाच पद्धतीचं अजून एक कापड मी कापून घेणार आहे, म्हणजे 2 पीस आपल्याला लागणार आहेत। ह्याची देखील लांबी 25 इंच आहे आणि रुंदी 20 इंच आहे। अजून एक मी पीस कट करून घेतलेला आहे आणि त्याच मापाचा अस्तर देखील घेतलेला आहे आणि मी राईस बॅगेचं यूज केलेलं आहे। राईस बॅगऐवजी तुम्ही फोम शीट देखील वापरू शकता। तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। असेच नवीन व्हिडिओज तुमच्याबरोबर मी घेऊन येणारच आहे। तर बघू शकता अशाच मापाचं मी अस्तर आणि राईस बॅग आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून मी आता क्लिटिंग करून घेणार आहे। आडवे वरून शिलाई करून घेणार आहे, म्हणजे फिनिशिंगला खूप छान वाटतं हा बॅग। सेम दोन्ही पीस अशा पद्धतीने घ्यायचं आहे, म्हणजे राईस बॅगमध्ये येईल मेन फॅब्रिकवर आणि अस्तर खाली अशा पद्धतीने येईल असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे दोन्ही पीस आणि क्लिटिंग करून घेणार आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे। आतमध्ये राईस बॅग आहे आणि आडवे शिलाई म्हणजे क्लिटिंग करून घेणार आहे, म्हणजे फिनिशिंग खूप छान येतं बॅगेला। तर मैत्रिणींनो, ह्या आधी देखील मी बॅगेचा व्हिडिओ बनवलेला आहे प्रवासी बॅगेचा, त्याचा देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। तर बघू शकता दोन्ही पीस देखील क्लिटिंग करून झालेलं आहे। हेच क्लिटिंग केल्यानंतर ह्याची रुंदी सांगते, म्हणजे 20 इंचच राहिलेलं आहे। नंतर आपल्याला मधोमध सेंटर मार्क करून घ्यायचं आहे। जिथून 20 इंच आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, बघू शकता, आणि मार्क करून घेणार आहे। तर जसं मार्क केलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग देखील करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थितपणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला लाईन करून घ्यायचं आहे आणि तेवढाच भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे। जसं आपण मार्क केलेलं आहे तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, हे बघू शकता तुम्ही। तर मैत्रिणींनो, नंतर आपल्याला ह्याची लांबी आहे 25 इंच, 1 इंच जास्त वाढीव घेऊन आपल्याला अशा पद्धतीने वरतून दाबटीप घेऊन आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं झिप आपल्याला कापून घ्यायचं आहे, हे बघू शकता तुम्ही। खूप छान हे बॅग बनून रेडी होणार आहे, म्हणजे फिनिशिंगला देखील खूप छान वाटत आहे हे बॅग। बघू शकता तुम्ही कुठल्याही जुन्या कापडापासून देखील अशा पद्धतीचे तुम्ही बॅग बनवू शकता। नंतर आपल्याला काय करायचे, म्हणजे 2 स्ट्रिप घ्यायचं आहे, म्हणजे हे बेल्टसाठी मी यूज करणार आहे। ह्याची रुंदी आहे 3 इंच आणि लांबी आहे 33 इंच, म्हणजे हे बॅगेचे बेल्ट यूज करण्यासाठी मी ह्याचं यूज करणार आहे। तुम्ही रेडीमेड बेल्ट मिळतं ते देखील लावू शकता। तर इथं मी ह्याची पूर्ण लांबी घेतलेली आहे 33 इंच, म्हणजे रुंदीला 3 बाय 33 इंचाचा असे मी 2 कापड घेतलेला आहे आणि 2 बाय 33 इंचाचा मी असा राईस बॅगेचा यूज केलेला आहे। ह्यात देखील अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला वरतून स्टिच करून घ्यायचं आहे, हे बघू शकता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसं फोल्ड करून दाखवले त्याच पद्धतीने मी स्टिच देखील करून घेतलेलं आहे। खूप छान हे बेल्ट बनून रेडी झालेलं आहेत। नंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने फोल्ड करून, तुम्ही व्हिडिओत बघू शकता, अशा पद्धतीने फोल्ड करून तिथून देखील सेंटर मार्क करू शकता किंवा ह्याची पूर्ण लांबी घेऊन निम्म देखील करू शकता। तर दोन्हीकडे मी जसं फोल्ड केले तसंच मी इथे मार्क देखील करून घेतलेला आहे, म्हणजे सेंटर मार्क करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इकडून 2.5 इंच आणि तिकडून 2.5 इंच अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे बेल्ट लावता येईल। मार्क जसं करतो त्यावरच आपल्याला बरोबर बेल्ट ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आणि खालून आपल्याला 3 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे, बघू शकता। अजून एकदा सांगते तुम्हाला, खालून 3 इंच आहे आणि वरतून 2.5 इंच अशा पद्धतीने मी हे मार्क करून घेतलेलं आहे। तर जसं मार्क केलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। जिथून 3 इंचापर्यंत मी मार्क केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। खालतून स्टिच करताना अगदी व्यवस्थितपणे आपल्याला डबल शिलाई करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं बॅग अगदी मजबूत बनेल। तर सेम ज्या पद्धतीने मी मार्क केलेले समोरून देखील त्याच पद्धतीने मार्क करून
तिथे देखील सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे बेल्ट। हे बघू शकता 2-3 दाब टीप देऊन आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघू शकता 3 इंचाचं मार्क केले आहे तिथपर्यंतच आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट अटॅच करून घ्यायचं आहे। दोन्हीकडे देखील बेल्ट अटॅच करून झालेला आहे हे बघू शकता। नंतर आपल्याला सीधी बाजू एकमेकांना समोर करून असं फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि चोही बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे, डबल स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो चोही बाजूने स्टिच करून झालेलं आहे माझं, डबल स्टिच करून घेतलेलं आहे। नंतर कडेहून 4 इंच आणि इकडून 4 इंच अशा पद्धतीने मी हे मार्क करून घेणार आहे। बघू शकता 4-4 इंचावर रुंदीला 4 इंच आणि लांबीला 4 इंच म्हणजे 4x4 इंचाचा असं मार्क करून कडेहून आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि तेवढाच भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे। बघू शकता सेम तेवढाच भाग मी कापून घेतलेला आहे, मार्क जसं केलेले तसंच मी कापून देखील घेतलेला आहे। नंतर आपल्याला तिथे स्टिच करून घ्यायचं आहे दोन्हीकडे, नंतर शिलाई निघू नये म्हणून। तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करत चला। तर बघू शकता अशा पद्धतीने मी ही कट केलेले भाग अशा पद्धतीने मी घेऊन स्टिच करून घेणार आहे। हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने धरायचं आहे आणि उभा स्टिच करून घ्यायचा आहे। तिथे देखील डबल स्टिच देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपलं बॅग अगदी मजबूत बनतं। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते त्याच पद्धतीने चारी बाजू देखील स्टिच करून घ्यायचं आहे, डबल स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून नंतर आपल्याला शिलाई निघणार नाही। हे बघू शकता सेम त्याच पद्धतीने चोही बाजू देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता चोही बाजून आपलं स्टिच करून झालेलं आहे। हे बघू शकता तुम्ही ह्याला गोड देखील लावू शकता, हे ऑप्शनल आहे, लावू देखील शकता, नाही लावलं तरी चालेल। तर मी देखील लावलेलं नाही आहे इथे। तर बघू शकता डबल स्टिच करून चोही बाजूने मी स्टिच करून घेतलेला आहे। नंतर आपल्याला सीधी बाजू पलटी करून घ्यायचं आहे झिप काढून। खूप छान हे बॅग बनलेलं आहे, अगदी 3 ते 4 प्रवासाचे कपडे बसेल एवढा मोठा आपलं हे बॅग बनवून रेडी झालेला आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। नंतर आपल्याला सीधी बाजू काढून आपल्याला सगळे कोपरे ओपन करून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने देखील अगदी व्यवस्थित हे कोपरे काढून घ्यायचं आहे। हे बघू शकता खूप मोठा स्पेस बनलेला आहे, अगदी 3-4 प्रवासासाठी तुम्ही सहज हे नेऊ शकता आणि फिनिशिंगला देखील खूप छान वाटतं, अगदी युनिक आणि रेडीमेड बॅगेसारखा असं लुक आलेला आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते। भेटू अशाच नव्या व्हिडिओवर बरोबर, तोपर्यंत बाय बाय।